पाथफाइंडर्स एक असं स्वप्न होतं की जे बऱ्याचशा लोकांना असं वाटत होतं की अशक्य नाही पण अतिशय कठीण आहे आणि ते खरोखरच कठीण होतं. 18 महिन्याचा प्रवास अत्यंत रोमांचकारी. जसं आपण म्हणतो की रस्त्यावरती कधी आपल्याला खाच खळगे वगैरे सगळे असतात, पण ह्या प्रवासाचा जो काही आनंद मिळालेला आहे तो शब्दात वर्णन करता येणं शक्य नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यांनी ज्यांचा म्हणून याच्यात सहभाग आहे त्या सर्वांनी आपलं काम अत्यंत चोख बजावलेलं आहे. म्हणजे कशाचीही अपेक्षा न करता विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग दे हॅव रिअली गिवन देअर आय वुड से स्वेट अँड ब्लड टू दिस प्रोजेक्ट. इतकं त्यांनी मनपूर्वक काम केलं आहे. खरं म्हणजे ह्या पुस्तकाचं सगळं श्रेय हे त्या टीमला जातं, ज्याच्यामध्ये एडिटर आहे, त्याच्यामध्ये आर्ट डिरेक्टर आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्शन कंट्रोलर आहे. जसं मी सांगितलं की 4 मुख्य कलाकार यातले म्हणजे मुक्ता राजाध्यक्ष, देवीनाथ दत्त, त्याच्यानंतर अर्जुन मित्रा आणि पेपे गोम्स, सुचरिता आपटे, या सगळ्यांनी जे काही कष्ट घेतलेले आहेत ते खरोखरच अतिशय मोलाचं योगदान आहे, ज्यांच्यामुळे हे पुस्तक कंप्लीट झालं. आणि सिल्वर प्रिंटनी जी मदत केली प्रत्येकाने याच्यात, आज ट्रायडंट हॉटेलनी सुद्धा जे हे संबंध समारंभ घडवून आणण्यासाठी सगळी मदत केली. म्हणजे आजही आपल्या देशामध्ये कला आणि संस्कृतीचं महत्त्व आहे हे निर्विवाद सत्य आहे. फक्त असं आहे की तुम्ही काम किती निष्ठेने करता, त्याच्या पाठची तुमची तळमळ काय, त्याच्या पाठची तुमची भूमिका काय आहे, हे सगळं कळल्यानंतर मला असं वाटतं की मदतीचे एक नाही तर 1000 हात पुढे येतात. म्हणजे असं की मग देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही प्रत्येक म्हणजे संगीत, नृत्य, नाट्य, सिनेमा, साहित्य आणि आपण ज्याला व्हिज्युअल आर्ट म्हणतो म्हणजे चित्रकला, ह्या सगळ्या विभागामध्ये आम्ही 25 अशी व्यक्तिमत्व घेतली की ज्यांचं अतिशय मोलाचं योगदान त्या क्षेत्रामध्ये आहे. जसं तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये पंडित रविशंकर आहेत, पंडित कुमार गंधर्व आहेत, उस्ताद अल्लार खान आहेत, पंडित भीमसेन जोशी आहेत, उस्ताद विलायत खान आहेत, माझे बाबा CR व्यास आहेत, पंडित जितेंद्र अभिषेकी आहेत, किशोरीताई आमोणकर आहेत, उस्ताद अमजद अली खान साहेब आहेत. हे सगळेजण जे आहेत या सगळ्यांचं योगदान इतकं भरीव आहे की त्यांनी त्यांच्या कलेला एक उत्तुंग उंची गाठून दिली. तसंच तुम्ही नाट्यक्षेत्रात घ्या, विजया मेहता आहेत, जब्बार पटेल आहेत, अमोल पालेकर आहे, ही सगळी मंडळी, मग सफदर हाशमी आहे, हबीब तन्वर आहे, उत्पल दत्त आहे, चित्रपटामध्ये श्याम बेनेगल आहे, अपर्णा सेन आहे, सत्यजित रे आहे, विजय आनंद आहे, राज कपूर आहे, तुमच्या व्हिज्युअल आर्टमध्ये अकबर पदमसी आहेत, MF हुसेन आहेत, VS गायतोंडे आहेत, सुधीर पटवर्धन आहेत. किती नावं घ्यायची. ह्या सगळ्या मंडळींनी आपापल्या क्षेत्रात जे भरीव योगदान केलं आहे ते काय केलं हे तुम्हाला ह्या पुस्तकाद्वारे मिळेल. त्याचं संकलन जे झालेलं आहे ते नेमक्या शब्दात मोजकं जेवढं पाहिजे तेवढ्याच याच्यात केलं आणि त्याचबरोबर दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे की जी छायाचित्रं आम्ही अत्यंत महत् प्रयासाने गोळा केलेली आहे. तर ह्या पुस्तकाचं बलस्थान असं आहे की हे आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की दिस इज अ कलेक्टर्स आयटम. हा एक ठेवा आहे, हा एक सांस्कृतिक ठेवा आहे आणि तो मला वाटतं प्रत्येकाने आपल्या घरात ठेवला पाहिजे. स्वतःसाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठी, पिढी दर पिढीसाठी हे त्यांना पुस्तक कामाला येणार.